सैम आणि सांस्कृतिक दायज सांबाळून दवरप कितले गरजेचें ते फुडले पिळगेक पटोवन दिवपाक जाय ही जाणविकाय जायना तो मेरेन भुरगीं सामाजीक लागणूक दाखोवची नात। रान माणूस ह्या नांवान फामाद प्रसाद गावडेन सांगलें। राखणदार पदयात्रे निमतान कोकणांतले पर्यावरण कार्यकर्ते सरवणा पावले। ह्या राखणदारांनी गोंयकारांक काळजांतलो संदेश दिलो। झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव। झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव वाघोबाचा देव। अरे झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव। झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव असतो वाघोबाचा देव। अरे केरी गावाला नागोबाचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव। केरी गावाला नागोबाचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव। अरे वेतोबाच्या डोंगरात सुरंगीची राय, वेतोबाच्या डोंगरात सुरंगीची राय। अरे राई मध्ये वाकदेव आहे तिथे राय, झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव। नदीचा देव असतो झऱ्यांचा देव, नदीचा देव असतो झऱ्यांचा देव। पाण्याच्या थेंबात जीवनाचा देव। तुम्ही जेवढे सगळे लोक एकत्र असा, हा प्रॉब्लेम काय एकट्याचा नाही आहे, सगळ्यांचा आहे। तर तो सगळेजण एकत्र जेव्हा येतील तरच तो प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यापर्यंत जाईल। नाही तर त्यांना कसं आहे, त्यांना निवडून येताला ते त्यांना काय फरक पडतो, हा चला एक गावच्या मामाला नाही मतं मिळत, फरक पडत नाही। तुम्हाला त्यांना घाबरावं लागेल की तुम्ही निवडून येणार नाही आहे। जोपर्यंत तुम्ही तो हे फिअर देत नाही की तुम्ही निवडून येऊ शकत नाही किंवा पडणार तुम्ही, ठीक आहे लोकांना, तेव्हापर्यंत काय होणार नाही। त्यामुळे तुम्हाला खूप सगळ्या लोकांनी एकत्र यावं लागणार। इथे सगळे आम्ही जमलोय ते काही सुखाने किंवा आनंदाने मजा करायला म्हणून अजिबात नाही। म्हणजे प्रत्येक जण इथे ॲक्च्युली कोकणी रानमाणूसचा भात शेतीचा सीझन आहे, ते सोडून तो इकडे आला आहे। इथे हा बाळूदादा आमचे शेतकरी आहेत, 100% शेतकरी। शेतीची कामं सोडून पीक सीझन आहे ना शेतीचा, तो सोडून इथे आला आहे। मी माझी कामं सोडून आलोय, हळद वगैरे लावायची होती। सो आपण सगळ्यांनी आता एकत्र येणं इनएव्हिटेबल आहे, दुसरा आता चॉईस नाही आहे। देर इज नो चॉईस टू दिस। वाईट लोक आहेत, म्हणजे बघा लोधा कंपनी मूळची मुंबईची, ती गोव्याच्या राजकारण्यांबरोबर येऊन इकडे प्लॉट विकत घेतली। जर वाईट लोक एकत्र जमत असतील तर चांगल्या लोकांनी एकत्र का होऊ, हाच मुद्दा आहे ना। कोकणातल्या जर दिल्लीकार, मुंबईतले आणि गोव्यातले लोक लॉबीवाले एकत्र येऊ शकतात, तर कोकणातले वेगळ्या भागातले लोक एकत्र का नाही येऊ शकतात? की लोकांच्या सेकंड होमसाठी ना गावकऱ्यांचे फर्स्ट होम डिस्ट्रॉय केलं नाही पाहिजे, एवढंच मत। हे लोक काय, हा काय इसेन्शियल डेव्हलपमेंट नाही आहे, लक्झरी टुरिझम आहे। लोधा फॅमिलीचा एक नंबर आता महाराष्ट्राचा गार्डियन मिनिस्टर आहे। सेम इश्यूज आहेत सगळीकडे। लोकांचे फर्स्ट होम डिस्ट्रॉय करून श्रीमंत लोकांचे सेकंड होम बांधतात आणि काय नाही करत। इथे उद्या पाणी संपलं घराचं तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, त्यांना नाही येणार। त्यांना ते पाईपलाईन टाकणार किंवा हे बिस्लरीची बॉटल दिवसाला 10 विकत घेते। भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे। इथे 50 लाख रुपयाला घर घ्यायचे जर पैसा आहे, बिस्लरीची बॉटल घ्यायचा नक्कीच पैसा आहे त्यांच्याकडे। हा तेच म्हणजे मला आता ती रक्कम पण नाही माहिती, पण मी तेच सांगतोय की आपल्याला ते परवडणार नाही दररोज 100 रुपयाच्या बिस्लरीच्या बाटल्या घेऊन फिरणं। गांवाभायल्या लोकांचेर निंबून रावचे परस थळव्यांनी एकवट दाखयत चळवळी घटमूट करपाक जाय असो सल्लोय सिंधुदुर्गांतलो पर्यावरण कार्यकर्तो प्रसाद गावडेन दिलो। कोकण आणि गोंयांत सैम राखपाचो जागर करपा हेतान राखणदार ह्या नांवान तेणें पदयात्रा सुरू केल्या। 13 जुनाक कर्नाटकांतल्या कणकुंबी गांवांतल्यान सुरवात जाल्या। आयतारा ते सरवण कारापुरा पावले। लोधा प्रकल्पा कडेन बोट दाखोवन प्रसाद गावडेन सरवणकारांक सांगलें, अशे तरेचे व्हडले प्रोजेक्ट गांवांनी येयले जाल्यार लोक मूळ आणि वळख वगडावन बसतले। ही राखणदार पदयात्रा सुरू केली ती कणकुंबी गावासून सुरू केली। कणकुंबीत एक माऊलीचं देवस्थान आहे आणि त्या गावाची एक जॉग्राफिकल पोझिशन आणि त्याची जे एक कल्चरल आयडेंटिटी असा ती आमच्या गोवा कोकणाशी मिळती जुळती असा। कणकुंबी या गावात मलप्रभा आणि म्हादई या दोन नदीचे उगम झाले। म्हादई गोव्याकडे येणारी नदी आणि पुढे मलप्रभाची कर्नाटकान पुढे कृष्णा नदीत जातात। तर एक प्रकारे आम्ही आत्ता आमच्याकडे जी आमची सगळी कोकणातली लोक आत्ता जमली आहेत आणि आम्ही आत्ता कारापूर पावलो, तर ही सगळी माणसं राखणदार बनान त्यांच्या भूमीचं रक्षण करतात आणि ह्या लोकांका ताकद दिवच्यासाठी आणि अशा खूप लोकांका कनेक्ट करूच्यासाठी जे जे त्यांच्या गावान असत आणि ते त्यांच्या गावात एक वेगळी भूमिका राबवतात।
जे त्यांच्या गावात रावन मातीसाठी काहीतरी काम करतात आणि असे खूपशे भुरगे आज गावात असत तर त्यांना कनेक्ट करूच्यासाठी आम्ही यात्रा सुरू केली. काल आम्ही कणकुंबीसून केरी सत्तरी आणि मागीर विर्डी गावात गेलो. विर्डीतनं आता आम्ही काल रात्री आम्ही कारापूर पावलो आणि आयज आम्ही कारापूर गावात असो. हयसर लोक 70 दीस झाले त्यांच्या भूमीसाठी, त्यांच्या ह्या सातेरीसाठी, शांतादुर्गेच्या ह्या जंगलासाठी ती लोक खूप मोठं आंदोलन करतात आणि त्यांना साथ दिवची ही आमची आधीपासून आमचं एक नियोजन असले. सो आम्ही एक मानतो की ही संस्कृतीचो जो उगम झालो तो गोवा आणि कोकणाच्या ह्या भूमीत आज आमकां ही संस्कृती वाचवची असेल. तर आज आम्ही हे स्टेट बॉर्डर्स किंवा आम्ही घालून ठेवलेले हे जे काही पॉलिटिकल बॉर्डर्स असेल त्याका पुढे जाऊन आम्ही विचार करूक हयो की आमची एक आयडेंटिटी जी असा राखणदार म्हणून आणि आमची जी कल्चरल आयडेंटिटी असा माऊली सातेरीची ती आम्ही कशी आजच्या काळात सुद्धा कशी ती रिलिव्हंट करू शकतो. आणि देव म्हणजे फक्त मोठमोठी मंदिरं बांधणं आणि त्याका फंडिंग घेऊन क्रशरवाल्यांचे फंडिंग घेऊन देवळा मोठमोठी बांधणं नाही, तर देव म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्याचा काहीतरी एक मोठी गोष्ट. तर त्या अस्तित्वाचं राखणदार म्हणजे हे सगळं आमचो एक पदयात्रेचो एक प्रयत्न असा. म्हाका दिसता ही जी इंटेन्सिटी कारापुरात आना ती जरा पोचवची गरज वाटता म्हाका. ती अजून आजूबाजूच्या तालुक्यातल्या गावांनी पोचाक नाही असं म्हाका दिसला. सो म्हाका वाटतं ही इंटेन्सिटी पोचक होई की आम्ही कोकणातसून येऊन आज हयसर सपोर्ट करतो, पण आजूबाजूच्या गावातले लोक काय करतात हयसर, त्यांच्या तालुक्यातल्या लोकांचं कित्याक लक्ष नाही हयसर. आणि ते लोकांचा ह्या तुम्ही म्हणता की त्या गोंयकार अजूनपासून तिथलं उठाव ना जिथलं तुम्ही म्हणजे मी सांगते की त्यांच्यानी उठाची गरज आहे. उठाक नाही पण त्यांची उठाची गरज आहे. कारण ह्यो गाव एक जर गाव आम्ही जर सोडलो की ह्यो जाऊन दे प्रोजेक्ट म्हणून तर हळूहळू सगळे प्रोजेक्ट हयसर. तर त्याच्यामुळे आज आम्ही 1 इंच सुद्धा जमीन देऊचो नाही. ही जी भूमिका आहे लोकांची ही फक्त त्यांची कारापूर वाचवची नाही तर एंटायर नॉर्थ गोवा आणि एंटायर ही जी काय गावं असेल त्यांच्यासाठीची त्यांची भूमिका असं मला वाटतं. We are all gathered over here for one particular reason, is the protection of our land, that is in Goa, Karnataka and Maharashtra. And I've been seeing Prasad's video for a very long time, and his love for Mother Nature really has inspired a lot of Goans around. And also being a true Goan and also fighting for our Goan land, today I've come here to support him and his mission. Just that we all need to protect, and youngsters like him have come forward, so I really appreciate. And people all over Goa, तुम्ही मातशे बाय सोरात येयात तुम्ही, जे आमचे हा ते प्रोटेक्ट करपाक जाय. आणि आमी राखणदार ते बेश्टे म्हणनाका, राखणदार कशे फुडें सरपाक जाय आणि आमचे गोंय, महाराष्ट्र आणि कर्नाटका जे लँड हा ते साल्वार करपाक जाय. आणि 11 देवराई आसपा ह्या गांवांत आयज ही जी पदयात्रा आसा ती सुरू जाता. आणि पदयात्रा सुरू करपा फाटलो हेतू म्हणजे आमचो जो अस्तम घाट आसा त्या अस्तम घाटाक जाका आमी वेस्टर्न घाट म्हणटा त्याचे संरक्षण आणि संवर्धन करपा खातीर तरुण पिळगी जी आसा ती हांगासर तत्पर जाल्लेली आसा. आणि अशे राखणदार प्रत्येक गांवागांवांत जर निर्माण जायत आणि हे राखणदार तांकां कळपाक जाय की आपल्या गांवांत जे सैमीक दायज आसा, जी नॅचरल हेरिटेज आसा तिची आमी राखण जर केली जाल्यार आमची जीण आसा ही ग्रेस्त जाताली. जो मेरेन जल, जंगल, जमीन आणि जैविक संपदा आणि जीवन हे नाते जे आसा पांचूय घटकांचे ते जर सारखे उरना, त्यांच्या भितर सुवर्ण मध्य साध्य जायना जाल्यार मनशाची जीण जी आसा ही खूप विस्कळीत जावंक शकतली. आता आमी मान्सूनच्या कालखंडान वावुरता, पण अल निनो आमचे कितें हाल करूंक शकता हे आमकां सगळ्यांक आता कळलेलें आसा. कित्याक मान्सूनाच्या पावसाक नेट ना आणि हो नेट जर आमकां जाय जाल्यार आमी सैम राखून दवरपाक जाय, देवरई राखून दवरपाक जाय. आमच्या पुर्वजांनी जी ग्रेस्त रानां राखून दवरलेली आसा तेंची राखण करपाक जाय.